नमस्कार मित्रांनो, काल आपण वायुतत्वापर्यंत पाहिलं. मानवी देह एक रहस्य या संदर्भात आपण जो कालचा व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये आपण मानवी शरीरातील जे 5 तत्व आहेत त्या 5 तत्वापैकी आपण एक आकाशतत्व पाहिलं, वायुतत्व पाहिलं. त्यानंतर आपण जे शरीराचे 3 स्वरूप आहेत ते पाहिले. पहिलं म्हणजे स्थूल शरीर, दुसरं सूक्ष्म शरीर, तिसरं कारण शरीर आणि त्यानंतर 5 तत्वापैकी आपण काल आकाशतत्व आणि वायुतत्व पाहिलं. आज आपण अग्नितत्व पाहणार आहोत. आता अग्नितत्व पाहत असताना अग्नितत्वाचं काय आहे की अग्नितत्व हे वायुतत्वावर अवलंबून असतं. वायुतत्वाशिवाय अग्नितत्व प्रकाशच निर्माण करू शकत नाही आणि मानवी शरीरामध्ये सरासरी 3 ते 5% हे अग्नितत्वाचं विराजमान असतं. मानवी देहाचे डोळे, पचनसंस्था या जे शरीराचे अवयव आहेत हे या अग्नितत्वाशी सक्रिय असतात. शरीराच्या ऊर्जाविषयी कार्य अग्नितत्व करत असतं आणि अग्नितत्व जर प्रॉपर असेल, शरीरामध्ये कार्यरत असेल तर तुमची बॉडी हे ऊर्जा प्रदान करीत असते. सजीव जीवाला अग्नितत्वाची अत्यंत गरज असते. हे आता त्यानंतर आपण जलतत्व पाहू. आकाशतत्व, वायुतत्व व अग्नितत्व अधीन या 3 तत्वाच्या अधीन हे जलतत्व आढळून येतं. म्हणजे प्रथमतः आकाशतत्वावर अवलंबून वायुतत्व, वायुतत्वावर अवलंबून अग्नितत्व आणि अग्नितत्व, आकाशतत्व, वायुतत्व आणि अग्नितत्व या तिन्हीच्या गुणानुसार जलतत्व आढळून येतं. आणि जलतत्व या तिन्ही तत्वाशिवाय जलतत्व निर्माण होऊ शकत नाही. आणि हे मानवी शरीरामध्ये सरासरी जलतत्व हे 65 ते 75% विराजमान असते. भौतिक जगातील सर्व सजीव क्रिया जलतत्वावर अवलंबून असतात. जलतत्वाची मात्रा किंचित प्रमाणात जरी कमी जास्त झाली तरी सजीवता नष्ट होण्याची शक्यता असते आणि सजीवता टिकून ठेवण्यासाठी या 4ही तत्व एकमेकावर अवलंबून असतात आणि हे मानवी शरीरामध्ये महत्त्वाचं कार्य करत असतात. त्यानंतर आपण 5वं तत्व म्हणजे पृथ्वी तत्व. आकाशतत्व, वायुतत्व, अग्नितत्व व जलतत्व या 4ही तत्वाच्या अधीन पृथ्वी तत्व असते. 4 तत्वाच्या क्रियानंतर पृथ्वी तत्व तयार होते. मानवी शरीरात सरासरी 12 ते 22% पृथ्वी तत्व विराजमान असते. पृथ्वी तत्वात गंध म्हणजेच वास असतो. मानवी शरीरातील नाक या अवयवाचा पृथ्वी तत्वाशी व शरीराचा ढाचा याचा समावेश पृथ्वी तत्वाशी असतो, एकरूप असतो. तसेच 3 वाताचा प्रकार पृथ्वी तत्वात आढळून येतो. 3 वात म्हणजे वात, कफ आणि पित्त या महत्त्वाच्या घटकाशी पृथ्वी तत्व एकरूप असते. मानवी शरीरामध्ये 5 तत्व कमी अथवा जास्त प्रमाणात आढळून येतात, पण आपण एक सरासरी सांगितली आहे. 5 तत्वाबरोबर शरीरामध्ये 5 प्रकारचे रस असतात. त्याला भौतिक तन्मात्रे असे म्हटले जाते. गंध, रस, स्पर्श, रूप आणि शब्द हे 5 तन्मात्रे झाले.
हे सर्व आकाश तत्वाशी जोडलेले असतात. तन्मात्रानंतर विषय येतो तो म्हणजे 5 इंद्रिय व 5 ज्ञानेंद्रिय. नाक, कान, डोळा, जीभ, स्पर्श, 5 ज्ञानेंद्रिय, वाणी, गुदा, मन, कर्म आणि पाय. इंद्रियानंतर मानवी शरीरात प्राणशक्ती व चैतन्य शक्ती विराजमान असते. त्यामध्ये प्राणशक्तीचे 2 प्रकार पडतात. प्रत्येक 5-5 प्राणशक्ती येतात. मिळून दोन्ही प्राणशक्ती मिळून 10 संख्या होते. प्राणशक्ती 10 असतात. एक म्हणजे महाप्राण आणि 2 म्हणजे अल्पप्राण. महाप्राणामध्ये प्राणायाम, व्यानायन, उदानायन, अपानायन व समानायन हे महाप्राणाचे पहिले 5 प्रकार पडतात. दुसरे अल्पप्राणामध्ये देवदत्त, नाग, ग्रीकाल, कृम आणि धनंजय अशा प्रकारचे हे 5 अल्पप्राण असतात. यामध्ये प्रत्येक कार्य वेगळे असून याला रेतस असे म्हटलं जातं. प्राणानंतर जो भाग येतो त्याला मानवी देहाचे अंतःकरण असते. अंतःकरणाचे सुद्धा 4 भागात विवरण पडलेले आहे. 4 भाग आपल्याला काम विभिन्न पद्धतीनं पार पाडत असतात. एक असतं मन, 2 बुद्धी, 3 चित्त, 4 अहंकार. मानवी मन हे वाऱ्यापेक्षा सुद्धा वेगवान आहे. तसेच ते अतिचंचल वृत्तीचे असते. मानवी मनाद्वारे संकल्प व विकल्प अशा दोन्ही विचारात सदा ग्रासलेले असते. संकल्प आणि विकल्प या 2 गोष्टी असतात. त्या दोन्हीशी ते एकरूप असतं. ते आणि त्या दोन्हीचाही सारख्या प्रकारचा विचार करत असतं. त्यामुळे त्याच्यावर सहजरित्या ताबा मिळवता येत नाही. कारण सत्य व चांगल्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा मानवी मन हे मृगजळाच्या पाठीमागे पळत असते. कारण क्षणिक सुख तात्पुरते असून त्यामध्ये सुरुवातीला गोडावा असतो, मात्र शेवट कडू होत असतो. म्हणजे ज्या मृगजळाप्रमाणे म्हणजे आपल्याला तात्पुरत्या स्वरूपातलं जे सुख असतं त्या सुखाच्या पाठीमागं मन जास्त लवकर पळतं. क्षणिक सुख हे सुरुवात त्याची गोड असते, परंतु त्याचा शेवट कडू असतो. हे जर सर्व कळण्यासाठी आध्यात्मिक ज्ञानाची गरज असते. जर आपण मृगजळ सोडून जर सत्याच्या पाठीमागं गेलो, जर खऱ्या सुखाची गरज शोधण्याचा प्रयत्न केला, तर खऱ्या सुखाचा शोध लावण्यासाठी प्रथमतः तुम्हाला सत्याचा शोध लावा लागेल. आणि सत्याचा शोध लावण्यासाठी तुम्हाला आध्यात्मिक ज्ञानाची गरज असते. आध्यात्मिक ज्ञान मिळवण्यासाठी वैराग्य आणि निष्ठा या 2 गोष्टीची आवश्यकता असते. म्हणजे जर समजा तुम्ही हे सर्व कळण्यासाठी आध्यात्मिक ज्ञानाची गरज असते, योग्य वेळी आध्यात्मिक ज्ञानाची ओळख झाली तर ते मानवी मन सत्यापासून भरकटत नाही. अथवा आध्यात्मिक ज्ञान व कळल्यानंतर ते मन असाध्य म्हणजे असत्याच्या जवळ जात नाही, असत्याच्या आहारी जात नाही आणि चंचल मनाला ताबा मिळतो. चंचल मन आवरलं जातं. 2 आता बुद्धी काय प्रकार आहे तर बुद्धीचे काम हे फक्त प्रत्येक गोष्टीची चूक अथवा बरोबर आहे शोधण्याचं कार्य असतं. प्रत्येक सत्याबरोबर जाणे हा मुख्य गुणधर्म बुद्धीचा असतो. ज्या वेळेला मनुष्य सत्याची कास सोडून असत्याच्या वाटेवर चालू लागतो त्यावेळेला त्याच्या बुद्धी ही भ्रमिष्ट होत असते. कारण बुद्धी असत्य तीळ मात्र पचत नाही. बुद्धीला सदैव आध्यात्मिक ज्ञानात रस असतो, परंतु असत्याचा स्वीकार केला
की आध्यात्मिक ज्ञानाचा नाश होतो व तो मानवी देह सत्यापासून लांब जातो, परिणामी क्षय पावतो. उद्या आपण चित्त पाहू आणि अहंकार पाहू, त्यानंतर पुढील वाटचाल करू. आज आपण जे घेतलेलं आहे यामध्ये आज मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो आणि उद्या आपण चित्त, अहंकार आणि मानवी शरीरातला पुढचा भाग पाहू. नमस्कार. रामकृष्ण हरी.